मग लढाई चालू झाली. म्हणजे पहिला गोळा आपणच टाकला होता. मी टाकला होता पहिल्यांदा गोळा मी फायर केला होता. त्यात आमच्या एक गनचं मजल फाटली होती. एक दोन जवान नॉर्मल जखमी झाले. नमस्कार मंडळी, काय तर आज आपण चाललोय सांगलीला. कारण आज सांगलीला काय की माजी सैनिकांचा स्नेह मेळावा आहे. त्या स्नेह मेळाव्यासाठी मी भरपूर एक्सायटेड आहे. काय आहे असं एक्सायटेड होण्यासारखं? तर हे जे माजी सैनिक आज आपण इथं बघणार आहे ते सगळे कारगिलच्या युद्धात होते. होय मित्रांनो, ते सगळे कारगिलच्या युद्धात त्यांनी कामगिरी बजावल्या, त्यांनी आपला सहभाग तिथं केलाय. असे काही ऑफिसर्स जे महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्राबाहेरही आहेत, ते येणार आहेत. काही जवान येणार आहेत. आपण आज सगळे त्यांना भेटायला चाललोय, म्हणून मी आज भरपूर एक्सायटेड आहे. चला तुम्हाला पण घेऊन जातो आणि तुम्हाला दाखवतो की आपले रिअल लाईफमधले हिरो कसे असतात. पिक्चरमधले तर आपण भरपूर बघितलं, पण आपण रिअल लाईफमधले हिरो आज बघायला जाणार आहे. चला जाऊया मग, कसली वाट बघायची आता. अंबर हेठा धरती वसदी, एथे हर रुत हसदी हो. किन्ना सोना देश है मेरा, देश है मेरा, देश है मेरा. किन्ना सोना देश है मेरा, देश है मेरा, देश है मेरा, देश है मेरा.
आणले जिंकू अजून किती आणले जिंकू काय येणार खेळायला आतमध्ये आहेत शिल्लक सगळ्यांचा लागलेला बघितला पेन कटाव कर होय चला सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद सगळ्यांचा. कटवा लोकेशन से जे 5 सैनिक आलेले आहेत त्यामध्ये कॅप्टन अमयसूर, सुभेदार राकेश कुमार पांडे, नायक राकेश कुमार, गणर साहेबर बीके, गणर अभिजित गोस्वामी, राहुल चैतन्य. ओके, सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे. सगळ्यांच टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. चला बसून घ्या. हार तयार होतो. फुलाला फुल जोडलं की सुंदर फुलांचा हार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडलं की माणुसकीचं नातं तयार होतं. जे आज तुमच्या रूपाने या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण सर्वांचं माजी सैनिक सेवा संघ सांगली यांच्याकडून मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. ऋतू बदलतात, ऋतू बदलतात, दिवस उजाडतो, दिवस मावळतो. सकाळी उगवणारा सूर्य आपल्याला नव चैतन्य देतो आणि मावळणारा सूर्य दिवसभराचा अनुभव देऊन जातो. दिवस बदलत राहतो, अनुभव बदलत जातात, ऋतू बदलतात, दिवस उजाडतो, दिवस मावळतो. सागराला सुद्धा येत राहते भरती आणि ओटी, सागराला सुद्धा येत राहते भरती आणि ओटी. बदलत नाही ती फक्त माणसा
माणसाची अशी प्रेमाची जिव्हाळ्याची आपुलकीची नाती, हेच प्रेम हाच जिव्हाळा हीच आपुलकी आज आपण या ठिकाणी उपस्थित राहून दाखवली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। म्हणजे आजचा जो कार्यक्रम आहे आजी सोनियाचा दिन असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही, कारण आल्यापासून प्रत्येक क्षण आपण इतका अनुभवलेला आहे आनंदाचा। येतानाच तुमचं शाही स्वागत, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा मानबिंदू जोपासणारी पारंपरिक वाद्यांच्या गजरात तुम्हा सर्वांचं शाही स्वागत केलं। प्रत्येकाच्या डोळीवरती महाराष्ट्राची आन बान शान असणारा कोल्हापुरी तुरेबाज मानाचा पेढा या ठिकाणी डोळीवर बांधला आणि आजच्या कार्यक्रमाची पुन्हा एकदा रंगत वाढवण्याचं काम या ठिकाणी केलं जाते। आणि म्हणूनच आजचा हा कार्यक्रम प्रत्येकाच्या लक्षात राहणार, कारण या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित आहात। आजच्या कार्यक्रमाची सुंदर अशी नांदी दीप प्रज्वलनाने भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आपण आज जपून ठेवलेला आहे। आज सगळीकडे विद्युत रोषणाई आपल्याला पाहायला मिळते। विचार करा, ज्या पूर्वजांनी या अंधारामध्ये त्या दिव्याची साथ घेऊन एक दिवस काढले, म्हणजे हा दिवा एका दीपस्तंभाप्रमाणे हा वाटचाल करणारा। दीप प्रज्वलनानंतर मी मान्यवरांना विनंती करते, आपण या ठिकाणी अखंड हिंदुस्थानाचं दैवत राजा शिवछत्रपती यांच्या प्रतिमेला हार घालून आजच्या कार्यक्रमाची आपण सुंदर अशी सुरुवात करतो। श्रीफळ वाढवून आणि महाराजांच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाची सुंदर अशी सुरुवात। या ठिकाणी सुंदर अशी फोटोग्राफी चालू आहे। व्हिडिओच्या माध्यमातून, फोटोच्या माध्यमातून काही सोनेरी क्षण टिपण्यासाठी आमची मंडळी या ठिकाणी तत्पर आहे। मंडळी टाळ्या वाजवायला कुठलाही जीएसटी लागू केलेला नाही, इथे लागू केलेले नाही वारणा सांस्कृतिक हॉलमध्ये अजून तरी नाही, टाळ्यांवरती कुठला कर नाहीये, त्यामुळे जरा जोरदार टाळ्या झाल्या तर कार्यक्रमाला अजून जरा रंगत येईल। धन्यवाद। ज्या देवाचे एकही मंदिर नसताना, ज्या देवाचे एकही मंदिर नसताना चित्र नसताना नतमस्तक होतं, असा हा साऱ्यांचं दैवत, अखंड हिंदुस्थानाचं दैवत राजा शिवछत्रपती। माझ्या राजांच्या काळात कुठलं आरक्षण नव्हतं, माझ्या राजांच्या काळात कुठलं आरक्षण नव्हतं, पण 100% संरक्षणाची हमी मात्र होती, असा जाणता राजा शिवछत्रपती। इतिहासाच्या पानावर मराठी माणसाच्या मनावर, इतिहासाच्या पानावर मराठी माणसाच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा, अखंड हिंदुस्थानाचं दैवत राजा। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टावधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत, श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, शिवाजी हर हर महादेव, हर हर महादेव। धन्यवाद। राजाचं राज होतं, कोणी नायक होऊन डायरेक्ट भरती झालेलं होतं, कोणी नायक सुभेदार होऊन डायरेक्ट भरती झालेलं होतं, कोणी हवालदार होऊन आमचे बाळासाहेब भरती झालेले होते। तर ही सगळी माणसं होती सेल प्रोसेसची। राजाची मर्जी, राजा भोळे दळ हवे, राजा जसं बोलतोय तसं होतंय आणि त्याप्रमाणे होत गेलं। आणि त्याकडे आत्ता युनिटमध्ये मिलिटरीमध्ये भरती व्हायसाठी लोक किती मेहनत करतात। आर्मीन बॉक्स युद्ध 1944, मेक्टिला डे, मेक्टिला का युद्ध लढाई 1945, रेजिमेंट स्थापना झाल्यानंतर ऑपरेशन एम्ब्लेज, ऑपरेशन कॅक्टस लिली, ऑपरेशन बजरंग, ऑपरेशन रायनो, ऑपरेशन विजय जो कारगिल युद्ध है,
पीर मराठे इसके करते बाजी शान, हम हैं फॉरवर्ड के जय जय फॉरवर्ड, हम हैं फॉरवर्ड के जय जय फॉरवर्ड। 48 में सिख टुकड़ी ने अपना कदम बढ़ा दिया, 48 में सिख टुकड़ी ने अपना कदम बढ़ा दिया। झांसी आकर सन 50 में पटियाला का नाम दिया, झांसी आकर सन 50 में पटियाला का नाम दिया। प्रथम शिव कल्याण सिंह ने इसका झंडा फहराया, प्रथम शिव कल्याण सिंह ने इसका झंडा फहराया। सिख राजपूत और मराठे सबने मिलके गाया, इस रेजिमेंट का गौरव देखो पलटन है उन्मादी, हम है फॉरवर्ड के जरा तालात टाळ्या जय जय फॉरवर्ड। सर्वांनी हात वरती करून टाळ्या वाजवा जरा प्लीज या गाण्यासाठी सर्वांच्या हात सन 65 के सरगर्मी में भुरकी पर जागे डाला, सन 65 के सरगर्मी में भुरकी पे जागे डाला। हाहाकार मचा दुश्मन में भागने लगे सिपाही, सर्वांनी उत्साहाने टाळ्या वाजवा, अपनी धाक जमाई, जय बागर इस रेजिमेंट ने अपनी धाक जमाई। कैप्टन रेना 10 वीरों ने लगा दी बाजी जान की, हमें फॉरवर्ड की जय जय फॉरवर्ड। 41 फील्ड रेजिमेंट की जय, 84 सिंधिया फील्ड बैटरी की जय। धन्यवाद। थँक्यू। मला वाटतं हा कार्यक्रम फक्त वारणा सांस्कृतिक हॉल पुरता मर्यादित नसून सगळ्या सांगली आणि सांगली पंचक्रोशी पर्यंत पोहोचलेला आवाज माजी सैनिक अतिशय सुंदर स्नेह मिळाला। या समाजातील 2 घटकांनी केलं ते म्हणजे आपल्याला जगवणारा किसान आणि आपलं रक्षण करणारा तुम्ही जवान, आणि म्हणून भारतीय नारा आहे जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। तर मित्रांनो, आपण आता अशा व्यक्तीला भेटणार आहे ज्यांच्याकडून कारगिलच्या युद्धात पाकिस्तानवर पहिला गोळा त्यांनी मारा केला होता। तर अशा आपल्यासमोर आहेत दिलीप चौगुले सर, तर भेटूया आपण त्यांना। नमस्कार सर। जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव। पहिला माझा वर्ड पाकिस्तानचं मला माहीत नव्हतं गोळा कसा फायर करायचा। संध्याकाळी 1:15 वाजता मला ऑर्डर मिळाली, तुनं जायचं आहेस कारगिल युद्धाला। तेव्हा मला समजलं की मी कारगिल युद्धासाठी मार्च झालो। संध्याकाळी 1:15 वाजता मी तिथून माझ्या गनला घेऊन, माझी माणसं घेऊन, माझा गन घेऊन, गाडी घेऊन मी संध्याकाळी 2:45 वाजता पहिला गोळा टार्गेटवर केला होता, टायगर हिलवर। अच्छा, हां। त्याच्यानंतर मग लढाई चालू झाली। म्हणजे पहिला गोळा आपणच टाकला होता? मी टाकला होता, पहिल्यांदा गोळा मी फायर केला होता। तरी आपल्यासाठी भरपूर अशी अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्यामध्ये असे जवान इथं आहेत की त्यांनी कारगिलच्या युद्धात पहिला गोळा पाकिस्तानवर टाकला होता। हे माझं कर्तव्य होतं आणि हे मला सौभाग्य मिळालं तर माझ्या युनिटकडून। तर आपण पिक्चरमधले हिरो ह्याव त्याव करतोय, तर असे रिअल लाईफमधले हिरो आपल्याला बघायला मिळतात, याच्यापेक्षा नशीबवान गोष्ट आणि कोणती असेल? एवढं
तर आपल्यामध्ये आता कृष्णात पाटील सर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा कारगिलच्या युद्धामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली होती. तर जाणून घेऊया की त्यांचा काय अनुभव होता याबद्दल. नमस्कार सर. नमस्कार. आम्हाला 25 मेच्या दरम्यान गुलमर्गला असताना आम्हाला ऑर्डर मिळाली की कारगिल लढायला जायचं आहे आणि आम्ही पहिला 15मध्ये आम्ही रात्रीचं डिप्लॉय झालो आणि 15मधून आम्ही कारगिल टायगर हिलवरती फायरिंग केलं. त्याच्यानंतर आम्ही द्रास सेक्टरमध्ये जाऊन आम्ही कमीत कमी 20,000 राऊंड टायगर हिल, टोलोलिंग पहाडी याच्यावरती फायरिंग केलं. त्याच्यानंतर आम्हाला थासगावमध्ये डिप्लॉय केलं. थासगावमधून बी आम्ही फायरिंग केलं. असा हा आमचा प्रवास कारगिल युद्धाचा झालेला आहे. त्यात आमच्या एक गनचं मजल फाटली होती. एक दोन जवान नॉर्मल जखमी झाले. बाकी सगळं अगदी व्यवस्थित झालं आणि कारगिल लढाई जिंकण्यात आम्हाला यश आलं. धन्यवाद सर. तर असे काही आपल्या इथे शूरवीर जवान उपस्थित आहेत. तर आपण आता घरी पोचलोय. संध्याकाळ झाल्या, 8 वाजल्यात. मग आता तिकडनं आपल्याला काहीतरी भेटवस्तू मिळाल्यात. त्या मी आता तुम्हाला दाखवतो की आपल्याला तिथं काय काय मिळाली. चला बघूया मग. तर आपल्याला ही पर्स दिल्या लेडीजसाठी आणि हे एक चौरंग दिले गेले आणि काहीतरी खास गिफ्ट आले रेजिमेंटकडून. बघा आता उघडून एक एक. पप्पा आता उघडून बघतील. मस्त आहे, बघू शकता डिझाईन. हलका नाही आहे, जरा वजनदार आहे, चांगला आहे. सिंधिया बॅटरी रियुनियन 2024 सांगली. Thank you for your service, Sindhya, since 1861. Best compliments from 41 Field Regiment, Kargil. तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.